कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम काय तोंडे खरंच सांगते बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो मलाही येतोय, पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे, ते रडतंय। नाही नाही, हा माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज आहे। मॅडम ऐका ना मॅडम, आय एम सॉरी, पण तुमचं बाळ या जगात नाहीये। काय तोंडे तुम्हाला कळत कसं नाहीये? मी कसं सांगू तुम्हाला? बाळ बोलवतंय, मला आवाज देते, बाळ रडतंय, मला जाऊ दे ना एकदा। ऐका ना मॅडम, तुम्ही जर आता तिथे गेलात तर आणखीन कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील। काय तोंडे माझ्या मुलाचा प्रश्न आहे हा। मॅडम प्लीज, हा तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे। आई शपथ, या आपल्याला कळलं तर नाही ना? मॅडम काय झालंय का? हा हा सर, येतोच होता मी, तुम्ही प्लीज थांबा, मी आणि मॅडम येतो होता। पाहिजे तर घेऊन जाऊया आपण चौकशीला मॅडम। हो ते नाही नाही मॅडम जरा कन्फ्यूज झाल्यात, आणखीन काही नाही, येतोच 2 मिनिटात, तुम्ही थांबा। काय तोंडे बाळ आहे आत. मॅडम ऐका ना, हे बघा, तुमच्यासारखा अधिकारी गमावणं आपल्याला परवडणारं नाहीये, आणि जर इथे कोणी ऐकलं तुम्ही काय बोलताय तर आणखीन अडचणी निर्माण होतील। मॅडम नेहमी मी तुमचं ऐकतो की नाही, आत्ता माझं प्लीज ऐका। काय तोंडे बाळ हो। हो मॅडम, आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया ना यावर, प्लीज मॅडम, प्लीज ऐका। साहेब, कशात अडकवलं तुम्ही आम्हाला? आता काय घडलंय तर? अहो ते मॅडम आलेल्या, स्वत पोलीस बी होते। बेड्या ठोका घेऊन चला इथे। हो नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो, आत नका टाकू। कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत। साहेब काय झालं साहेब? तुला फोनवर काय सांगितलं होतं मी? चूक झाली। चूक झाली? अरे आता आहे ना, सगळेच्या सगळे आत गेलो असतो आपण कायमचे। ओ साहेब, काय म्हणताय तुम्ही? कोणाचं मुलं आहे ते? कलेक्टरचं पोरग आहे ते, कळलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन ये इथे बस, डोक्याला तेल लावून देते। अगं आपी कशाला, तू ऑफिसला गेली होती ना आज? ये की बस, मला छान वाटत। छान वाटलं ना? आज लई दिवसांनी ऑफिसला गेले ना? आपी मला माहिती होतं, तुझं कामच तुला तुझं कामच तुला मदत करेल असं। खरंय अर्जुन, अरे पण तिकडेही मला बाळाचे आवाज येत होते। म्हणजे आपल्या बाळाचे अर्जुन। तिथं तू कोणाला बोलली नाही ना ऑफिसमध्ये? नाही नाही, ऑफिसमध्ये नाही बोलले। तू म्हणलास ना कोणाला काही सांगायचं नाही म्हणून। आणि अर्जुन, तू हे सगळं का म्हणतोयस नाही पण कळतंय बघ मला। का? माझ्यावर कोणाचाच नाही विश्वास बसणार, आणि ते खरंय। तुझा आहे ना तुझ्यावर विश्वास या बाबतीत? हो अर्जुन, अरे माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर म्हणतेय ना मी। मला जे वाटतंय ते सांगतेय। आता मी अजून कसं सांगू मला नाही माहिती,
पण अर्जुन आजही कोणाला कळणार नव्हतं, पण गायतोंडेनं कळलं. म्हणजे कसं काय कळलं आप्पे? अरे त्या एका शेतावर गेलो होतो ना आम्ही, तर तिथे असं वाटलं आपलं बाळ असं एकदम जवळ आहे. पास कर ग, पास कर. आप्पे ह्याच्यामुळे तुझ्या करिअरवर परिणाम पडेल. तुला कळतंय का? तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना नाही कळायला पाहिजे होतं आप्पे. मी ठरवून नाही करत आहे हे सगळं. आप्पे तू रोखायला पाहिजे होतं स्वतःला. तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना नाहीच कळायला पाहिजे होती ही गोष्ट. रोखायला पाहिजे होतं म्हणजे? अरे मी सांगते ना तुला, मी ठरवून नव्हते गेले तिकडे. खरंच अर्जुन, आणि खरंच असं वाटलं की त्या शेतात आपल्या बाळाचा आवाज यायला आपलं बाळ लागला. मला असं गेलंय वाटलं- आप्पे. अर्जुन नाही, तू माझ्यावर नाही विश्वास ठेवू ठेव. शकत या बाबतीत मी तुझ्यावर. आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुला साथ दिली का नाही? हो का नाही मला सांग. हो, आता जी तू बोलतेस ना तो निव्वळ वेडेपण आहे. हो. अर्जुन हे बघ, मला सांग, माझ्या पोटात जेव्हा बाळ होतं तेव्हा आपण बाळाशी गप्पा मारायचो, तेव्हा बाळ आपलं ऐकायचं, ह्यावर तुझा विश्वास होता ना? हा आप्पे, कारण त्यावेळी तुझ्या पोटात बाळ होतं. अर्जुन, आत्ताही आपलं बाळ गेलंय आपलं बाळ. आणि रोज रोज त्याच विषयावर बोललं ना की जखमेवरची कपली काढल्यासारखं वाटतंय मला. अर्जुन, आपे जाऊ दे ना, या विषयावर नको बोलायला आपण. तू झोपून घे, उगाच चिडचिड होईल माझी. मी रागवेल तुझ्यावर. झोप झोप तू, मी आलो आलो अरे आलो. बाळा, तू काळजी नको करू. हा, बाबांचा विश्वास बसत नाहीये, पण बसेल विश्वास. आणि तुझी आई तुला शोधल्याशिवाय राहणार नाही. तोवर फक्त तू तुझी काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मिस्टर काहीतरी सल्ला देत असतील ना तुम्हाला, तुमच्या प्रत्येकीचा स्वभाव जो काही त्यांना माहिती आहे त्याच्याप्रमाणे. तुम्हाला काय सल्ला देतात? माझा थोडा रागीट स्वभाव आहे, त्याच्यामुळे खूप घरी खूप चिडचिड होते ना. तुमची? हो, मग ती खूपच. कमी करायला पाहिजे ना. हा, हो. हा? असं सांगतात ते, हा, हो, सांगतात, कारण त्यांचा स्वभाव खूप शांत आहे ना. म्हणून ते सांगतात जरा हा, शांततेत म्हणून- घे. हा, शांततेत. तुमचे आमच्यात मिस्टर म्हणतात मम्मा काय सांगतात ते ऐकायचं, हं पुढे नाही बोलायचं. अच्छा आहे ना. म्हणजे त्यांनाही दहशत आहे तुमची. थोडीफार थोडीफार थोडे कार्यक्रम कमी करत जा. असं म्हणतात होय. मिस्टर. माझ्या पण कसं मनासारख्या गोष्टी नाही झाल्या ना, चिडचिड होते. त्यामुळे ते सारखं म्हणत असतात की जरा चिडचिडपणा कमी कर तुझ्यामध्ये. माझा पण स्वभाव थोडासा तापट आहे, थोडीशी लगेच चिडते जरा काय झालं की, त्यामुळे ते म्हणतात थोडंसं चिडचिडपणा कमी कर. माझं सुद्धा तसंच आहे, मी समोरच्यावर लगेच रिॲक्ट होते. हो. होय, त्यामुळे त्या म्हणते तुझं राग थोडासा कमी कर. तुमचे मिस्टर काय करतात? त्यांची स्वतःचा बिझनेस आहे आमचा स्वीट मार्टचा. स्वीट मार्ट. हो. तुमचे मिस्टर? स्वतःचं युनिट आहे पंप स्टूल वॉल्सचं. रेडिओ सिटी FM आहे. हो, नोकरी करतात. हो, अरे वा. सेल्स लेथ मशीन वर्कशॉप आहे. तुमचं? हो. आमचे पत्रकारच आहेत आणि स्वतःची प्रिंटिंग प्रेस वगैरे सगळं. अरे वा. पाटील गॅस एंटरप्राइजेस तिथे आहेत नोकरीला. नोकरीला आहे हो. म्हणून ते सतत गॅसवर असतात. हो, तुम्ही ठेवता त्या म्हणजे टेन्शन मध्ये सतत टेन्शन मध्ये. आज घरी गेल्यानंतर काय होईल त्याचं नाही टेन्शन नाही, असतं. मी नाही त्रास देत. नाही, आम्ही कुठे म्हटलं देता म्हणून. पण तुमच्या संपूर्ण मैत्रीमध्ये आज तुम्ही अबोला धरला, कधी रागावला, कधी रुसला, पण तरी तुमच्या मैत्रीत कधी असा दुरावा नाही ना? नाही झालं. नाही. ह्याच्यापेक्षा तर मोठा किस्सा सांगायचा म्हटला तर जसं जास्त आगोपणा लहान मुलं करतात तसं आम्ही पण करतो. म्हणजे आता आम्ही कॅमेऱ्यासमोर सांगायला लागलो, ही माहिती नव्हता गोष्ट, पण आता आम्ही शेअर करायला लागलो. का तर आम्ही हे सगळं नियोजन करून ठेवलं की बाबा नाही आता सगळं बोलायचंच आहे आपल्याला. अरे वा. हो हो हो. तर आम्ही एक वेळ देवाच्या नावाखाली सुद्धा आम्ही गोवा सुद्धा फिरलेलो आहे. सगळ्या जणी घरी माहित नाही. नाही. मग आजपर्यंत माहित नाही. नव्हतं, आता माहित होणार. आता घरी गेले की माहित होणार. मग मजा केली असेल. मजा. तेव्हा गोव्याला गेला तेव्हा स्टेटस बिटस ठेवलं नसेल मग. नाही मग ते देवाला फोटो कुठे फक्त ठेवले? गेलेले. फोटो जास्त काढायचेच नाही म्हटलं का. फोटो पण म्हणजे फोनला सुद्धा बाजूला ठेवलं. जसं घराला बाजूला ठेवलं तसं फोनला सुद्धा बाजूला ठेवलं आम्ही. एन्जॉय की एन्जॉय.
म्हणजे तुम्ही तुमचा आनंद लुटून आला. हो, हो, हो. म्हणजे तो प्रवास कायम लक्षात आहे. हो 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 आणि 4 वर्षानंतर आता सगळीकडे घरात गॅस आता तिकडे कळणार. बघितलं 4 वर्षापूर्वी आम्हाला न सांगता सांगितलं. मग तेव्हाचे फोटो कधी आम्ही काय म्हणणार, आम्ही काय तिथं बोललो गेलोच नव्हतो आम्ही असं सांगणार ना त्यावेळेला. म्हणजे परत खोटं. मग तेच असतं ना, एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटं बोलावेच लागतात. म्हणूनच पहिलंच खोटं बोलायचं नाही. ते टीव्ही समोर आज कार्यक्रम बघतायत माझे लहान मित्र, त्यांना विनंती आहे कुणीही खोटं बोलायचं नाही. कारण आज यांनी इतके दिवस लपवून ठेवलेली गोष्ट त्यांच्या मनात होती आणि ते आज सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की त्यावेळेला आम्ही असं केलं, पण ते करणं चुकीचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण काय करता? मी मेकअप आर्टिस्ट आहे. तुम्हाला आवड आहे पहिल्यापासून? खूप. मी इव्हेंटमध्ये भाग घेते, फॅशन शो वगैरे, डान्स वगैरे. याच्यात भाग घेता? हो हो, मंगळागौर सगळं. मी पण इव्हेंट्समध्येच असते, नाही तर हाऊसवाईफ. मी ट्रेडिंग करते शेअर मार्केटमध्ये, तो माझा बिझनेस आहे. मला ही डान्सिंगची आवड आहे. मी कोरिओग्राफी पण करते. मुलीच्या शाळेमध्ये डान्स वगैरे असले तर प्रत्येक तिच्या मुलांना मी डान्स वगैरे शिकवते. अरे वा, म्हणजे छान. म्हणजे स्वतःला तुम्ही पूर्णपणे असं रमवत असता, हो. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असता आणि हे सगळं करत असताना प्रत्येक क्षण आनंदात घालवत असता. बरं, तुमच्या किस्स्यांमध्ये फेट्याचं काय झालं होतं? फेट्याचा किस्सा तो माझ्या बरोबर काय झालेला. झालं होतं? म्हणजे मला एका स्पर्धेमध्ये फर्स्ट रँक आलेला फेट्यामध्ये. त्यामध्ये ही पण माझ्या बरोबर. फेट्यामध्ये म्हणजे फेटा बांधण्याच्या स्पर्धा होत्या त्या. म्हणजे तुम्ही बांधायचा की स्वतःला मी बांधायचा? बांधायचा, दुसऱ्याला? दुसरीला बांधायचा. बरं. त्यामध्ये ही पण माझ्या बरोबर कॉम्पिटिटर होती. त्यावेळेस मला फर्स्ट प्राइज मिळाला. त्यामुळे ही थोडी नाराज होती. मग त्यावेळेस मग जजेसनं सांगितलं की बाबा त्यांना प्लस पॉईंट का दिला, का तर त्याची शिवजयंती होती आणि तो मी केशरी फेटा बांधलेला, त्यामुळे तो नंबर माझा आला, असा झाला. आणि तुमचं काय झालं होतं? मी पण फेटा बांधला होता, पण मी साडीचा बांधला होता. मग मला नंबरच दिला नाही त्यांनी, म्हणून मी पण जरा चिडले होते थोडीफार. त्यांच्यावर पण चिडल्या म्हणजे पहिल्या तिनात एकही नंबर नाही दिला तुम्हाला? नाही दिला. आणि ह्यांना मात्र दिला? यांना दिला. काय हो, बरं जमवलं. संगीताला दिला, मला नाही दिला. धनश्रीला खाली ढकललं. बरं, पण तुमच्यात जेव्हा भांडणं होतात तेव्हा आवाज मोठा कोणा? आज मी काय घेऊन जाऊ? काय मैत्रिणी आहेत बघा. धनश्री ते बघा, आवाज कुणाचा? आहे. धनश्रीचा. बरं, आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मैत्रिणींची पण मागेन पहिल्यांदा, कारण मला त्यांना खूप वेळ देता येत नाहीये, ह्यासाठी मी त्यांची माफी मागेन. तुम्ही? मी क्षमा मागायची झाली तर मैत्रिणींची मागेन. त्यावेळेला मला गुरुच म्हणत असतात जेव्हा मी शिकवत असते, तर मी त्या गुरुच्या लाईनच मी जात असते. त्यावेळेला मी मैत्री बाजूला ठेवते. त्यामुळे त्यावेळेला तुमची मन जर दुखवलं असेल माझ्याकडून तर मी क्षमा मागते. मिस्टरांची माफी मागेन, हो. कारण ते नको जाऊ म्हटले तरी मी जात असते. हो का? मला हो, कुठे कुठे नको जाऊ म्हणतात? काही बरं वाटत नसेल तर जाऊ नको, तरी पण मला जायचंच असतं. का, तुम्हाला घरात का नसतं राहायचं? इतकी सवय झाली ना कार्यक्रमाची, हो, ते मैत्रिणी. करमत नाही. हा, तुम्ही? ॲक्च्युली मी माझ्या माहेरच्यांची क्षमा मागन, कारण माझं लव्ह मॅरेज आहे आणि आमच्या घरातून विरोध होता त्यावेळेला, आणि मी घरच्यांचा विरोध करून आम्ही लग्न केलेलं आहे. त्यामुळे ते खूप दुखावलेले. त्यामुळे मी आज त्यांची मनापासून माफी मागते. तुम्ही? मी माझ्या मिस्टरांची क्षमा मागेन, कारण माझ्या ह्या अशा स्वभावामुळे थोडंसं चिडणं होतं माझं, आणि त्याच्यामुळं मी सॉरी न म्हणतात तेच मला सॉरी म्हणायला यावं अशी अपेक्षा पण असते. तुमची? हो. त्यांनीच यायचं? त्यांनीच यायचं. काय रे देवा. चिडचिड होते आणि ते सहन करून घेतात आणि ॲडजस्ट पण करतात आणि सॉरी पण म्हणतात, चला राहू दे, पुढचा गाडा ओढूया चला. मी माफी मागायची झाली तर माझ्या आईवडिलांची मागेन, कारण कोरोनाच्या दरम्यान त्या दरम्यान माझ्या सासूबाई वारल्या ना, त्यामुळे मला सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळे मला माहेरच्यांना वेळ देता आली नाही. माझे वडील जरा आजारी असतात, त्यामुळे मला त्यांना वेळ देता आली नाही. त्यामुळे मी त्यांची माफी मागते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? पोट भरला? एवढी मेहनत केली, इतक्यात पोट कसं भरेल? आणि तुम्ही इतक्या प्रेमाने दिलंय मी,
खाईन मी हे सगळं खाईन. खा मग. सर पाणी. अगो जेवताना माणसानं पाणी पिऊ नये एवढा पण ठाऊक नाही तुका. सर माफ करा सर. तिखट लागतंय ना तुम्हाला? ठीक आहे, इतक्या प्रेमाने दिलंय, खाईन मी, डोंट वरी. नीरज, क्या हुआ नीरज? क्या हुआ? तेरी ये हालत, इतना तीखा खाना. मुझे लगा था उमा जी के होते हुए ये सब नहीं होगा, पर तुझे यहाँ ऐसा खाना दिया जा रहा है. नहीं डैड, उन्होंने मुझे सही खाना दिया था. मैंने उनसे कहा था कि मुझे ये वाला खाना चाहिए. मैं भी तो देखूं कि यहाँ के लोग रहते कैसे हैं, खाते क्या है. कितना समझदार है मेरा पुत्र. पर तू यहाँ ऐसा खाना खाएगा तो हम खाना कैसे खा पाएंगे? एक निवाला भी अंदर नहीं जाएगा. डैड, नीरज, तू प्लीज ये खा ले. तेरी फेवरेट डिश है, खास तेरे लिए ऑर्डर की है. नहीं डैड, मी तेच खाणार जे मी कमावलं. आई एम प्राउड ऑफ यू पुत्र. रब तेरा साथ जरूर देगा. तुझे तेरा प्यार जरूर मिलेगा. थैंक यू डैड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, होबी, काय झालं? असं अचानक फोन करून का बोलून घेतलं? श्रीनिवास, वी नीड टू डू समथिंग. नीरजने आजचं चॅलेंज कसं बसं पूर्ण केलंय, बट स्टील अजून एक अख्खा वीक आहे. कसं करणार आहे तो सगळं? आय एम रिली वरीड. ऐक बघ, नीरजचं निशीवर खूप जास्त प्रेम आहे. आय नो, बट स्टील तो आणि त्यामुळेच तो अशा कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकतो आणि निशीसाठी तो ते पूर्ण सुद्धा करू शकतो. निशी नीरजची स्ट्रेंथ आहे. होईल. हो, आय अंडरस्टँड, पण त्या घरच्यांनी सगळं डिफिकल्ट करून ठेवलंय ना. हे बघ, आय डोंट नो, बट मी ना मध्ये पडणार आणि त्यांना बोलणार, दिस इजंट फेअर आणि हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं तुम्ही. काय झालं? एवढं धाडस, एवढं डेअरिंग येतं कुठून? आणि किती मनापासून करतेस तू सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून. मी कुठे काय करते? हो, मग निशीचं माझं चांगलं व्हावं यासाठी केवढं मोठं सॅक्रिफाईस करणार होतेस तू. मी त्यासाठी हिंमत लागते. आणि तुला माहितीये का, तुझ्या ह्या स्वभावामुळे तू मला तुला मी म्हणजे
कम ऑन श्रीनिवास, थोडं करेज दाखव ना. हे काय सारखं नीट बोल बरं तू आधी. असं सारखं ओवी ते सारखं इतकं काय अडखळतोस. चल बरं बोल. से आय डोंट लाफ, लुक इन टू माय आईज. हां बोल. आय आय हां पुढे हा हाय कम ऑन श्रीनिवास बोल. आय कोण आहे, कोण आहे तिकडे. ओवी, श्रीनू, तुम्ही दोघं इथे आणि ते आय आय काय बोलत होता. काय रे श्रीनू, अरे काय बोलत होता. आय आय विल हेल्प यू. काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे पण त्या जमिनीचा काहीतरी बोलला कसं आहे ना. अरे पण पारावर येतील तेव्हा बोलणं झाला तर. त्या बघ आता हा इलवच ना तर बोलान घेऊया असं म्हणतं. ठीक आहे. ह्यो कोण रे. अरे ह्यो तर निशीचो सर दिसता. हा दादांची लेख ह्याच्या वांगडाच पळून गेली होती ना. होय तर. अरे पण मग ह्यो खोतांच्या वसरीत काय करता. आता काय बोलणार मका या कळत नाही. दादानी हे काही थारो तरी कसो दिले नी. तोच प्रश्न पडलो. दादा मामा येतोय. शिनू ह्यो आहे कसो रे. हेका तर दादानी हाकलवल्यानी होता ना. अरे आपण पण हेकाच काय विचारतो. बिचाऱ्याचा लगीन मोडला होता ह्याच्या मुळा. तुम्ही असे उभे का आहात? या ना आत या, म्हणजे कसं दादा मामाशी तुम्हाला व्यवस्थित बोलता येईल. या. शेणू आमका कळता तू सगळा झाकू बघतस. सगळ्यांका सगळा माहित आहे. नमस्कार दादा. तुमचीच वाट बघत होतो. त्या मांगराकडे विहिरीचा पाणी वळवचा होता ना. पंप लावलो असतो तर म्हणजे तुमची परवानगी मिळाली असती तर बरा झाला असता. मी करते व्यवस्था आणि कळवतो तुम्हाला. येवा आपण. ठीक आहे येतो दादा. शेनू हा हा मी यायच्या आधी काय बोलत होते रे. काय रे. उमा उमा. दादा मामा अरे लोक तर काय ते प्रश्न विचारतच राहणार. जाऊ दे ना. शेनू बाळा एवढ्या मनाने चांगला होऊ नकोस. जे काय आतापर्यंत घडलं ते तू विसरू शकशील पण मी कधीही विसरणार नाही. यापुढे जे काय होईल ना ते फक्त तुझ्यासाठी. उमा. काय काय झालं. काय वया होता काय. कालच्या कामान दमलो असात. पण या पोर जितके दिवस इथं राहणार असेल तितके दिवस असं बाहेर झोपणं बरं दिसत नाही.
मग एका गोठ्या जवळच्या जागेत मागे. अजून तमाशा नकोय, झाला तेवढा तमाशा कमी आहे का? आत्ता 4 लोक इकडनं गेले गावातले. विचार सिन्नूला काय बडबडत होते, विचारत होते याच्याबद्दल. मोठ्या मोठ्या बाता करतो ना प्रेमाच्या, सोपा नाही प्रेम करणं. तिथे मागे गोठ्यात ठेवायचं, गोठ्या जवळच्या जागेत. अहो पण तिकडे तर पोटचं पोर नाही एवढा विचार करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुपाली मात्र घरात आल्यानंतर जे काही घडलं ते ऐकलं असेल का तिने? म्हणजे म्हणून घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला असेल का? कारण की तेव्हा ती घरातच होती ना. घरात सगळ्यांचाच आवाज मगाशी खूप मोठा होता. आणि रुपालीचं हे सगळं प्रकरण संपल्यानंतर मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा ती खोलीतच होती, हेडफोन्स लावून काहीतरी ऐकत होती. उदास बसली होती. मला वाटत नाही तिने काही ऐकलं असेल. मग नसेलच ऐकलं, कारण ते सगळं जर तिने ऐकलं असतं ना तर त्याच क्षणी कोणालाही न सांगता ती निघून गेली असती. अस्तिकाला त्या विरोचकापासून लांब ठेवावं लागेल. जोपर्यंत तिला विरोचकाबद्दल कळत नाही तोपर्यंत जरी ती घरात थांबली ना तर सगळ्यांसाठीच चांगलं आहे. ती घरात असली ना की सगळ्यांना धीर मिळतो. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. मी गेले काही दिवस बघते आहे, जिथे अस्तिका असते ना तिथे नाग येत नाही. कदाचित अस्तिकामध्ये असं काहीतरी आहे जे नागाला दूर ठेवत आहे. मित्र, तूच म्हणाली होतीस ना मला, अस्तिकाला देवी आईनंच कदाचित आपल्या घरी पाठवलं असेल. आणि म्हणूनच कदाचित नाग तिच्या समोर येत नसेल. खरंच असं असेल ना तर अस्तिका जास्तीत जास्त वेळ घरच्यांबरोबर असेल ह्याची काळजी आपण घ्यायला हवी, किंवा तसे प्रयत्न तरी करायला हवे. मित्र, पण हे सगळं किती दिवस चालणार? अस्तिकाला असं 24 तास आपण सगळ्यांच्या बरोबर नाही ठेवू शकत. बरोबर आहे तुझं. आणि अस्तिका हा तात्पुरता उपाय आहे. अस्तिका घरात असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपण लवकरात लवकर वरसईला जाणं आहे. तिथे तुम्हाला विरोचकाचा कायमचा अंत करण्यासाठी काहीतरी उपाय सापडेल नक्कीच. आपण उद्या सकाळीच निघूया. मित्र, घराची काय अवस्था झाली आहे ना आपल्या. घर घरासारखं वाटतच नाहीये. ज्या घरात एक दैत्य वास्तव करतो त्या घराची अवस्था आणखी कशी होणार? पण साहेब, मी तुम्हाला शब्द देते, मी लवकरच या घराचं घर पण परत आणेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू गाडी चालवतोस ना? मग गाडी चालवताना जेव्हा समोर एखादा खड्डा येतो तेव्हा तू काय करतोस? तिथेच थांबतोस? रस्ता बदलतोस? नाही ना. सावकाश बाजूने पुढे जातोस. अरे मग आता असं का करतोय? तन्मय,
ऐक माझं, आपण जरा शांतपणे बोलूया त्यावर. नाही, माझं ठरलंय, मी जाणार आहे. तनू, तनू बाळा असं का करतोयस? ब्रो, माझ्या विजाचं बघशील प्लीज, तू प्लीज. साहेब राहू द्या. त्याची इच्छा असेल तर त्याला जाऊ द्या. तसे तुम्ही एवढं समजावताय, तो ऐकतोय का? नाही ना. याचा अर्थ काय होतो? त्याच्या लेखी तुम्ही कोणीच नाही आहात. त्यामुळे होऊ द्या त्याच्या मनासारखं. बरोबर आहे नेत्रा तुझं. ठीक आहे तनू, तुला जायचंय ना, तुझा मी बघतो विजाचं. पण एका गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं तन्मय. तुझ्या लेखी म्हणजे तू आम्हाला तुझं कोणी मानतच नाहीस. एक तुम्ही काय बोलताय? ठीक आहे तन्मय, तुला जायचंय ना, जा. ब्रो, अरे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे काय आहे? तनू ऐक ना, मी काय म्हणते ना, एकदा शांतपणे ऐकून घे आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. अरे या कुटुंबाला ना आता एकत्र येण्याची गरज आहे. जेवढा धक्का तुला बसलाय ना या सगळ्याचा, तेवढाच अद्वैत साहेबांना सुद्धा बसलाय, कीर्तिकी काकूंना सुद्धा बसलाय, घरातल्या प्रत्येकाला बसलाय. आणि म्हणूनच आता या कुटुंबाने एकत्र यायला हवं. आणि हे कुटुंब जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा जगातलं कितीही मोठं संकट असू दे, त्या कुटुंबासमोर तग धरू शकत नाही. आता आपण एकमेकांना साथ द्यायला हवे. अरे तरच आपण यातून बाहेर पडू. बाकी तू ठरव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही मम्मी बी ना, जेव्हा गरज असते तेव्हाच फोन उचलत नाही. आणि यो बी कुठे उलटलाय काय माहित. हिथंच भेट तर म्हणला होता. पण आज रातच्याला किती बी उशीर झाला ना, तर आजच्या आज काम करावंच लागल. दुर्गे, तुला किती वेळा सांगायचं, असले पाय बी चेपत बसू नकच, राहू दे चल. नाही ताई, तुझे पाय चेपून का नाही मी तुझ्याशी खोटं बोलल्याचं पाप धुवून टाकायला. ताई काय सांगू ग, मला बी आठवण येते बघ चंचीची. म्हणून छान गेलते मी तिला भेटाय. पर हा ताई, म्या हितनं पुढे का नाही तिला भेटायला जायचं असेल का नाही, तर म्या तुला विचारूनच जाईल. हा आणि हा ताई, तिचा फोन बी आला का नाही तर म्या तुला बोलल्याशिवाय उचलणार नाही. हा उचल ग मम्मी, उचल. मम्मी फोन उचल की मम्मी. काय ग, कुणाचा फोन आहे?
माहित नाही ताई, नंबर सेव्ह नाही. आण तू इकडे हा? आण इकडे आण. अगं ताई, कट झाला फोन. हा, कशाला उगा, जाऊ दे. कळलं आम्हाला. ही मम्मी बी ना, मम्मी नक्कीच मावशी सोबत असेल. ह्यो का नाही आलाय अजून? कोणाचा फोन होता ग? तू तर म्हणली होतीस की तुला रातच्याला फोन येत नाही म्हणून. अगं ते नाहीच येत, रातच्याला फोन येत नाहीत. हा, ते कंपनी वालेच असतील का फोन. जाऊ दे तिकडे. काय रे, यायला एवढा उशीर का लावलास? पर कामात उशीर होता कामा नये. काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे, एक बी चूक नाही. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका. जा. मास्तरीन बाई, आता तयार राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुमाल कुणीकडे गेला माझा? होय, रुमाल मी कुठे ठेवला बघितला काय? वस्तू कुठं गायब होते मला कळत नाही बरं काय. इथंच ठेवून गेलो तुम्ही. दिसला का तुम्हाला रुमाल माझा? काय म्हणतो? ओय तुम्ही काय ग्लास घालताय पर्स मध्ये? एवढी कसली खतरनाक तंद्री लागल्या तुमची. मी काय म्हणालोय मगा तर हाका मारलोय, मास्तरीन बाई रुमाल बघितला का, रुमाल बघितला? कसला विचार? काही नाही. काय नाही, कसं मी तुम्हाला विचारतोय मगापासून रुमाल कुठे बघितला काय माझा म्हणून. हा, फुलपगारे सर आले नाहीये तो शाळेत कालपासून. मी त्यांचा फोन ट्राय केला, त्यांचा फोन लागत नाही. त्यांच्या मिसेसला पण ट्राय केला तर त्यांचाही फोन बंद येतोय. मला काही कळत नाही हो अधिपती, असं काय झालं असेल? असं न सांगता न कळवता त्यांनी कधीच काही केलेलं नाही आजपर्यंत. काय तर काम लागलं असेल, ऐनवेळी गडबडीत कुणीकडे तर गेला असेल माणूस. एवढं कशाला टेन्शन घेत आहे? बरोबर आहे, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक फोन करून कोणाला काहीतरी कळवलं असतं ना. असं काहीच केलं नाहीये त्यांनी. अहो, त्यांनी जिकडे गेले असतील तिकडे नसेल नेटवर्क, त्यामुळे त्यांचा लागला नसेल फोन, झाली असेल बोंबाबोंब. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. नाही, पण नेटवर्क नसलं की ते नॉट रिचेबल असं सांगतात ना. ह्यांना फोन केला ना अधिपती की स्विच ऑफ लागतोय त्यांचा नंबर. अहो, तुम्ही एवढं त्या फोनच्या इंजिनिअरिंग मध्ये घुसून ते नेटवर्कची कांडी नसली की नाही, ते वाटेल ते थापा मारते. आपण जिथे व्यक्ती को फोन किया, आम्हाला शेंडा लावू नका म्हणायचं. जाऊ दे, रुमाल कुणीकडे आमचा? नाही अधिपती, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. उगाच गणी नाही ते विचार करत बसू नका. जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याचा कशाला एवढा विचार करताय? त्याच्यापेक्षा माझा रुमाल शोधून द्या. हो, मी इथं ठेवला होता. त्यांचा फोन का लागत नाहीये आणि फोन का बंद आहे त्यांचा? बर, फोन जाऊ दे. त्यांनी शाळेतल्या कुणाला तरी काहीतरी मेसेज पाठवला असता. कुणाला काहीच माहित नाहीये. मला बी माहित नाही माझा रुमाल कुणीकडे गेला. मी कपाटात बी शोधला. अधिपती, चिडू नका. माझा मुद्दा एवढाच आहे की शोधलं की घावतंय. एक काम करा, एखादा माणूस पाठवून द्या की तिकडे त्यांच्या घरला. शोधून येईल तो, बघून येईल. ते सगळं करून झालंय अधिपती, म्हणून तर मला टेन्शन येते ना. गुप्ते मॅडम, गाडे सर, सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, कुठेच सापडले नाहीयेत फुलपगारे सर. त्यांचा फोन आहे, मला काहीच कळत नाहीये. आई साहेबांना विचारा बरं इकडं. त्यांना माहिती का विचार. मॅडम ना? हा, विचारा की. नाही, पण मॅडमना कसं काही माहित असेल? त्यांचं शाळेतल्या रेग्युलर कामामध्ये काही लक्ष नसतं ना फारसं. हा, बरोबर आहे, पण काय एखाद्या वेळेस असू शकते ना. आई साहेबांना तेवढं फोन करून कळवलं बाबा की असं असं चालू आहे गावाला, नंतर फोन बंद करून आज होऊ शकतंय ना. 2 बीपीच्या गोळ्या खाऊन का होईना हाय कमांडला कळवणार फुलपगारे. आता सगळ्यांना एवढं विचारताय तर आई साहेबांना पण विचारा. ठीक आहे, मी विचारते त्यांना. आणि माझा रुमाल शोधून द्यायला मदत करा की मला झालाय लेट. पडदिशी सर का
तिकडे कसा काय गेला? गेला स्वतःच्या पायाने चालत चालत. हे घे चांगलं काम केल्याबद्दल. असंच चांगलं काम करत राहायचं. काय निघ आता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.